अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासलं पाहिजे. विमान अपघातावर खासदार बजरंग सोनवणे यांचा संशय. जमिनीवर पडण्याआधीच विमानाचा स्फोट. विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, सोनवणेंची मागणी. अजितदादांच्या विमान अपघातात जे कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत ते अत्यंत चुकीचं. विमान अपघातावरून सुरू असलेल्या राजकारणावरून मुख्यमंत्र्यांनी सुनावलं. अजित पवारांच्या खासगी सचिवाची सीआयडी कडून चौकशी. प्रवासाचं नियोजन कुणी कसं केलं यावरून चौकशी. 28 जानेवारीच्या अजित पवारांच्या बारामती दौऱ्याबाबत जाणून घेतली माहिती. संभाजीनगरच्या महापौर पदासाठी समीर राजूरकर यांच्या नावाची घोषणा, तर उपमहापौर पदासाठी राजेंद्र जंजाळ यांचं नाव जाहीर. जंजाळ यांच्या नावाच्या घोषणेमुळे मंत्री संजय शिरसाट नाराज. नाशिकच्या महापौरपदी भाजपच्या हिमगौरी आडके, तर शिवसेनेचे विलास शिंदे उपमहापौरपदी. ठाकरेंच्या शिवसेनेनं माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध. सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे विनायक कोंडियाल. भाजपच्या विनायक कोंडियाल यांची बिनविरोध निवड. शिवसेना एमआयएमच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध निवड. कोल्हापूरच्या महापौरपदी भाजपच्या रूपाराणी निकम. भाजपच्या रूपाराणी निकम यांना 46 मतं, तर काँग्रेसच्या सचिन शेंडे यांना 35 मतं. पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी भाजपच्या रवी लांडगे यांची बिनविरोध निवड. पीठासीन अधिकारी दीपक तावरे यांची घोषणा, तर भाजपच्या शर्मिला बाबर यांची उपमहापौरपदी निवड. मुंबई पालिकेतील महापौर पदासाठी उद्या भाजपचा उमेदवार निश्चित होणार. महापौर पदासाठी राजश्री शिरवडकर आणि शीतल गंभीर यांच्या नावाची चर्चा, पण ऐनवेळी तिसऱ्यालाच लॉटरी लागणार का याकडे लक्ष. मुंबई महापालिकेच्या महापौर निवडीसाठी दोन्ही राष्ट्रवादी देणार भाजपाला पाठिंबा. निवडणुकीपूर्वी भाजप नेत्यांनी राष्ट्रवादीला केलेला कडाडून विरोध, परंतु आता बहुमताचा आकडा वाढण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष समर्थन देणार. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान. दिग्गजांच्या प्रतिष्ठापनाला तर 9 फेब्रुवारीला ठरणार भवितव्य. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता. राष्ट्रवादी पक्ष प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्याने वकिलांच्या सल्ल्यानंच नवीन अध्यक्षाची निवडणूक होणार. तोपर्यंत अध्यक्षपद प्रफुल्ल पटेलांकडेच राहणार. पुणे महापालिकेचा 15 तारखेला वर्धापन दिनाचा कार्यक्रम रद्द. टीकेनंतर पुणे पालिकेने रद्द केला कार्यक्रम. अजितदादांच्या निधनाला 10 दिवस होत नाहीत, तोच पालिकेत होणार होता सांस्कृतिक कार्यक्रम. गर्दीच्या वेळी वांद्रे रेल्वे स्थानकात 2 प्रवाशांमध्ये किरकोळ कारणावरून वाद. एकानं भिरकावलेला दगड निरपराध प्रवाशाच्या डोळ्याला लागल्यानं डोळा गमावला. आरोपी अटकेत. संभाजीनगरमध्ये तरुणीला मध्यरात्री ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल. संभाजीनगरच्या नागेश्वरवाडी परिसरातली घटना. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित तरुण आणि तरुणीचा शोध सुरू. सोलापुरात एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या मुलतानी बेकरीच्या मालकाची आत्महत्या. इमारतीच्या 17व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या. सुनील सदारंगानी यांची आत्महत्या करण्यापूर्वीचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल. आरबीआयचं पतधोरण जाहीर. व्याजदर जैसे थे, व्याजदरात कुठलाही बदल नाही. व्याजदर 5.25% स्थिर. पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली असली तरी अजून 25 वर्ष बाकी आहेत असं सांगत जे सरलं त्याचा विचार करू नका, जे बाकी आहे त्याचा विचार करा. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा मंत्र.